CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले गणपती बाप्पांचे विसर्जन। लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदरजी शिंदे यांच्या स्मेरा निवासस्थानी 7 सप्टेंबर शनिवार रोजी गणपती बाप्पांचे आगमन झाले होते। तर आज 11 सप्टेंबर बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजता काळेश्वर येथील गोदावरी नदी पात्रात आमदार श्यामसुंदर शिंदे व आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचे सुपुत्र विक्रांत दादा शिंदे व सौ अनुजाताई शिंदे यांच्या हस्ते गणपती बाप्पांचे विसर्जन ढोल ताशांच्या गजरात काळेश्वर येथील गोदावरी नदी पात्रात करण्यात आले। लगेच शिंदे कुटुंबियांनी काळेश्वर येथील महादेव मंदिराचे दर्शन घेतले। यावेळी शेकडो गणेश भक्त उपस्थित होते। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम। आज आपण नांदेड शहरातील स्मेरा नगर या ठिकाणी आहोत। या ठिकाणी लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार माननीय श्यामसुंदरजी शिंदे यांच्या इथे या 5 दिवसाचा गणपती या ठिकाणी बसलेला आहे आणि या ठिकाणी आज या 5 दिवसाच्या गणपतीचं अगदी थाटात या ठिकाणी त्यांचं विसर्जन होत आहे। त्यानिमित्त या ठिकाणी लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार माननीय श्यामसुंदरजी शिंदे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। मी प्रथमतः इथं जमलेल्या सगळ्या गणेश भक्ताचे आभार मानतो आणि मी गणपती चरणी नतमस्तक होतो की माझ्या मतदारसंघातलं पाऊस पाणी पीक पाणी अतिशय चांगलं व्हावं, लोकांचं उत्पन्न वाढावं, माझ्या मतदारसंघातले सगळे लोक सुखी समृद्ध व्हावेत, त्यांची प्रगती व्हावी, त्यांची मुलंबाळ शिकावेत, पुढे जावेत आणि सगळ्या जिल्ह्याला आणि माझ्या मतदारसंघाला गणपती बाप्पांनी आशीर्वाद देऊन प्रगती करावी। सगळं पीक आता यावर्षी पाऊस भरपूर झालेला आहे, पीक चांगलं यावं, लोकांच्या याच्यात प्रगती व्हावी, उन्नती व्हावी, त्यांचे मुलं बाळ पुढे जावेत आणि सगळ्यांना सुख समृद्धी गणपतीने गणेशजींनी द्यावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि गणपतीला नतमस्तक होतो, अभिवादन करतो, वंदन करतो। या ठिकाणी लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार माननीय श्यामसुंदरजी शिंदे यांच्या सुविध पत्नी सौ आशाताई शिंदे देखील आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी संपर्क ताई, गणपती जो बसतो त्यानंतर या ठिकाणी 11 दिवसाच्या नंतर गणपतीचं विसर्जन असतं, परंतु आपल्या इथं या ठिकाणी 5 दिवसाचं विसर्जन आहे, नेमकं काय करणे? गणपतीच्या चरणी नतमस्तक होते। आज 5व्या दिवशीचं आमचं गणपतीचं विसर्जन आहे। गणपतीचं विसर्जन 1.5 दिवसाला, 5 दिवसाला, 7 दिवसाला आणि 11 दिवसाला होतं। त्यापैकी आमचं 5 दिवसाला नेहमीच होतं। गेले 40 वर्ष आम्ही 5व्या दिवशीच गणपतीचं विसर्जन करतो आणि आज महालक्ष्मींचं म्हणजे पूजन आहे। काल आगमन झालं। गौरीच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते, गणपतीच्या सगळ्यांना आमच्या मतदारसंघात शुभेच्छा देते आणि आता अतिवृष्टी खूप झालेली आहे तर तो सगळ्यांना विमा मिळेलच, पण त्याच्यातून म्हणजे अतिवृष्टीचं संकट त्याच्यामुळे शेतकरी जे विचारात पडलेले आहेत, त्रासून गेलेले आहेत, त्यांना सगळ्यांना मदत मिळो आणि त्यांना सगळ्यांना ह्याच्यातून बाहेर पडण्याचं देव बुद्धी देव, शक्ती देव हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। आज आमच्या गणपतीचं विसर्जन आहे, तसंच महालक्ष्मीचं पूजन पण आहे। महालक्ष्मी म्हणजे खरं तर घरात येणारी सून, मुलगी हीच महालक्ष्मी असते। ती पण आपल्याकडं प्रथा आहे की लक्ष्मीचं पूजन करायची आणि ते खूप थाटामाटात होत असतं। त्यानिमित्ताने सगळेच बाहेरगावी गेलेले लोक आपापल्या गावी येतात, कारण लक्ष्मी ह्या गावीच ठेवतात। तर त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते। गणपती बाप्पा मोरया। या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।